मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. ITI एक्झाम 2025 म्हणजे DGT अपडेट्स आहेत या ठिकाणी. तर प्रॅक्टिकल एक्झाम आणि CBT एक्झाम डेट कोणत्या आहेत याबद्दल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्याचबरोबर एक्झाम हॉल तिकीटबाबत जो SMS 2 दिवसापूर्वी आलेला होता त्याबद्दल सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात. 2 दिवसापूर्वी एक मेसेज मुलांना आलेला आहे. तर या ठिकाणी डिअर ITI ट्रेनी, हॉल तिकीट फॉर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन हॅज बीन जनरेटेड, म्हणजे हॉल तिकीट जनरेट झालेली आहेत. प्लीज लॉग इन टू व्ह्यू अँड डाउनलोड युअर हॉल तिकीट. तुम्ही तुमच्या अकाउंटला लॉग इन करून हॉल तिकीट डाउनलोड करायचा असा मेसेज आलेला होता DGT कडून. त्याचबरोबर डिअर ITI ट्रेनी, युअर प्रॅक्टिकल एक्झाम फी स्टेटस हॅज बीन अपडेटेड, प्लीज लॉग इन अँड चेक युअर स्टेटस. अशा प्रकारचे मेसेज 2 दिवसापूर्वीच मुलांना आलेले होते DGT कडून, SID पोर्टलकडून. तर साधारण 20 तारीखला एक पत्र काढलं होतं. यामध्ये गाईडलाईन्स दिल्या होत्या. AITT एक्झाम, फायनल एक्झाम, मेन्स एक्झाम आपण त्याला म्हणतो 2025 साठी. तर त्यामध्ये सेकंड इयर प्रॅक्टिकल, सेकंड इयर कोर्स, फर्स्ट इयर कोर्स, 6 महिन्याचे कोर्स याबद्दल आहे. तर हॉल तिकीट एलिजिबिलिटी जी आहे त्यासाठी मार्क्स भरायचे, फी भरायची याबद्दल सुद्धा डिटेल दिलेली होती. आणि या ठिकाणी प्रॅक्टिकल एक्झामिनेशनबाबत 19 जुलैपर्यंत संपवायचं या ठिकाणी DGTने कळवलं होतं. त्याप्रमाणे प्रॅक्टिकलची डिटेल सगळी फीसुद्धा भरून झालेली आहे. त्याचबरोबर CBT फीसुद्धा त्या ठिकाणी मुलांकडून भरली गेलेली आहे. त्यामुळे पूर्ण जी टाईमटेबल आहे तो अशा प्रकारे असणार आहे. तर शेवटी आपण पहिला आधी प्रॅक्टिकल टाईमटेबल जो दिलेला आहे यामध्ये 15 पासून तुमची फर्स्ट इयरची एक्झाम चालू होते. प्रॅक्टिकल एक्झाम 15, 16 आणि 17 जे ट्रेड्स आहेत, फर्स्ट इयर, सेकंड इयर, त्याचबरोबर 6 महिन्याचे, हे सगळे त्यांचे प्रॅक्टिकल फर्स्ट इयरचे जे आहेत ते 15 ते 17 यामध्ये असणार आहेत. आणि ट्रेड प्रॅक्टिकल सेकंड इयर म्हणजे दुसऱ्या वर्षाचं प्रॅक्टिकल आहे त्यांचं जे आहे ते 18 आणि 19ला त्या ठिकाणी संपवलं जाणार आहे. तर अशा प्रकारे टाईमटेबलच होतं. आता CBT एक्झामबाबत आपण बघू. तर CBT एक्झाम जी आहे सेंटर मॅपिंग लवकरच म्हणजे 7 जुलै म्हणजे उद्यापासूनच CBT मॅपिंग सुरू होईल. म्हणजेच तुम्हाला 7 दिवस अगोदर हॉल तिकीट जनरल येतं. तर 19 जुलैच्या अगोदरच तुम्हाला सगळी हॉल तिकीट्स वगैरे येतील. आणि तुमची परीक्षा जी आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 28च्या अगोदरच होणार आहे असं या ठिकाणी एकंदरीत दिसतं आहे. तर CBT सेंटर मॅपिंग जे आहे ते 7 जुलै म्हणजे आज आहे 6 जुलै. तर उद्यापासून मॅपिंग सुरू होईल. तुमच्या जे अकाउंट आहे त्यामध्ये दिसणार आहे. किमान उद्या प्रॅक्टिकलची या ठिकाणी हॉल तिकीट दिसली जातील. आता पॅटर्न कसा असणार आहे याबाबत बरेच व्हिडिओ याच्यापूर्वी बनवलेले होते. तर 150 मार्काची आहे CBT एक्झामिनेशन आणि त्यामध्ये थिअरी, WCS, इंजिनिअरिंग ड्रॉइंग यांचेसुद्धा प्रश्न असणार आहेत आणि ES यांचेसुद्धा प्रश्न असणार आहे. एकच प्रश्न होणार आहे. 38 प्रश्न त्या ठिकाणी ट्रेड थिअरी, 6 प्रश्न WCS आणि 6 प्रश्न इंजिनिअरिंग ड्रॉइंग, तसेच 25 प्रश्न जे आहेत ते एम्प्लॉयबिलिटी स्किल. याबाबत याच्यापूर्वी आपण बरेच व्हिडिओ अपडेट करून दिलेले आहेत. नॉन इंजिनिअरिंगसाठी ट्रेड थिअरी 50 क्वेश्चन आणि एम्प्लॉयबिलिटी 25 प्रश्न. तर अशा प्रकारे डिटेल या ठिकाणी DGTने कळवलेली आहे. फायनल एक्झामची डिटेल याच्यापूर्वीच आपण व्हिडिओमध्ये अपडेट दिले होते. CBT एक्झाम ही 28 जुलैपासून 17 ऑगस्टपर्यंत संपवण्याचा या ठिकाणी DGTचा मानस आहे. बाकी इतर ज्या गोष्टी आहेत, प्रॅक्टिकल एक्झामिनेशन 15 ते 19 जुलैला असणार आहे याबद्दल सुद्धा आपण म्हटलं होतं. तर हे सगळं परिपत्रकानुसार व्यवस्थित चालले आहे. त्यामुळे एक्झाम जी आहे ती लवकरात लवकर तुमची होणार आहे. आता तुमचं जे मेसेज होता त्याप्रमाणे लॉग इन करून जर बघितलं तर या ठिकाणी SID पोर्टल लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर त्यामध्ये तुम्हाला लॉग इन या क्लिकवर जायचं आहे. इथे लॉग इन याच्यावर जायचं आहे आणि ITI रिझल्टमध्ये तुम्हाला सगळी डिटेल दिसणार आहे. तर तुमचा PRN नंबर जो तुमच्याकडून तुम्हाला दिलेला गेला असेल ITI कडून, नंतर तुमची जन्मतारीख यामध्ये एंटर करा आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची डिटेल अशा प्रकारे दिसणार आहे. आता मोबाईल व्हर्जन आहे तर इथे 3 ज्या लाईन्स दिसत आहेत त्या लाईन्सवर क्लिक करा.
इथे बघा तुम्हाला तुमची सगळी डॅशबोर्ड आहे, ट्रेनी डिटेल, म्हणजे इथे क्लिक केल्यानंतर तुमची डिटेल्स, तुम्ही कोणत्या कोर्सला आहेत त्याची पण दिसते आहे. व्ह्यू रिझल्ट हे नंतर येणार आहे, ग्रीव्हनस पण नंतर येणार. आता इथे प्रॅक्टिकल एक्झामिनेशनचे हॉल तिकीट्स आणि CBT एक्झामिनेशन हॉल तिकीट इथूनच तुम्हाला डाउनलोड करता येणे. त्याचा रिझल्ट वगैरे सगळं या ठिकाणी डाउनलोड करण्याचे जे ऑप्शन्स आहेत ते यामध्ये दिलेले आहेत. तर फक्त तुमची जन्मतारीख आणि यामध्ये PRN नंबर एंटर केला की लॉग इन करून हे सगळं तुम्ही डाउनलोड करू शकता. 7 तारीख नंतर तुम्हाला सगळी हॉल तिकीट डाउनलोड होणार आहेत अशा प्रकारे डिजिटेने कळवलं होतं. तर 7 तारीखला तुम्ही उद्याच प्रॅक्टिकल एक्झामिनेशन संध्याकाळीपर्यंत तुम्हाला मिळतील. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. अद्यापपर्यंत अभ्यास चालू केला नसेल, नेहमी मॉक टेस्टवर जास्तीत जास्त भर द्या. आता इथे नेहमी मॉक टेस्टची वेबसाईटची लिंकसुद्धा खाली देत आहे. याच्यावरीलच सगळे रजिस्टर आणि तुम्ही केलेलं असणार याच्यावरचेच प्रश्न तुम्हाला 100% येतात. त्यामुळे या मॉक टेस्टच्या बाहेर कुठेही याचं ॲपसुद्धा आहे, तुम्ही ॲप डाउनलोड करून तुम्ही रोजच्या रोज प्रॅक्टिस करू शकता आणि जास्तीत जास्त मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकता. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि धन्यवाद.